नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमामि भन्ते. धम्म साकच्याचे सगळे पदाधिकाऱ्यांना मी आभार मानतो. सगळ्या पदाधिकाऱ्यांचे त्यांनी एक स्तुत्य उपक्रम सुरू केलेला आहे आणि आमचं जे काही डिस्कशन झालेलं आहे त्याला म्हणजे आज सुरुवात होत आहे आणि मला विश्वास आहे की हा जो धार्मिक कार्यक्रम आहे हा खूप यशस्वी होईल. भंतेजीने पण आशीर्वाद दिलेला आहे. धम्म आपल्या सोबत आहे आणि आपल्या सगळ्यांचा जो उत्साह आहे तो बघून मला आनंद झाला. त्यामुळे कार्यक्रमाच्या आधीच मी सगळ्यांचे आभार मानतो. भंतेजीचे आभार मानतो त्यांनी आशीर्वाद दिल्याबद्दल. ठीक आहे, नेक्स्ट स्लाइड. ज्योती मॅडम आपल्याला मदत करत आहे. ज्योती पाखरे आणि नयना तांबे यांनी ही पीपीटी बनवलेली आहे. मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. तर आपण विषयाला सुरुवात करू. धम्मपद अट्टकथा ज्या आज आपण सुरू करणार आहे त्याची पार्श्वभूमी मी थोडक्यात सांगतो. एक 10-15 मिनिटं लागतील आणि नंतर आपण अट्टकथेवर जाणार आहे. तर हिस्ट्री अँड रिवायवल ऑफ बुद्धिझम. तर हा एक महत्वाचा विषय आहे जो इथं चर्चेला जाणं आवश्यक आहे. तर आपल्याला माहिती आहे की साधारण 2600 वर्षापूर्वी इथे सिद्धार्थ गौतम होऊन गेले. त्यांनी कुठे त्यांचा जन्म झाला, कुठे त्यांना बोधिप्राप्ती झाली, कुठे त्यांनी पहिले धम्मचक्र प्रवर्तन केलं आणि कुठे त्यांचं महापरिनिर्वाण झाला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि ही आनंदाची पण गोष्ट आहे की तुम्हाला माहिती आहे. फक्त त्याची पार्श्वभूमी सांगणं आवश्यक आहे. कारण हे जे आज तुम्ही अधिकाराने सांगता किंवा तुम्ही तिथे व्हिजिट केलेले आहे की इथे बुद्धाचा जन्म झालेला आहे लुंबिनीला किंवा इथे पहिले धम्मचक्र प्रवर्तन झालेलं आहे, हे 150 वर्षापूर्वी माहिती नव्हतं कोणाला. फक्त 150 वर्षापूर्वीच सांगतो मी. 2600 वर्षापूर्वीचा इतिहास. नंतर जो बुद्ध धम्म वाढत गेला पूर्ण भारतात किंवा आजूबाजूच्या प्रदेशात, नंतर त्याचं डिक्लाइन झालं, तो नामशेष झाला आणि इतका म्हणजे नष्ट झाला तो की लोकांना बुद्ध काय ते माहिती नव्हतं. आणि बुद्धिस्ट साईट आज ज्या आपण अधिकारानं व्हिजिट करतो किंवा सांगतो की इथे इथे असं झालेलं आहे, तर या सगळ्या साईट आहे या जमिनीखाली गेल्या, त्याच्याकडे दुर्लक्ष झालं, खूप तुटल्या, खूप म्हणजे त्याची हानी झाली. त्याला अनेक कारणं आहे. म्हणजे डिक्लाइन ऑफ बुद्धिझमचे अनेक कारणं आहे. आपण त्याच्यात पण नाही चाललो आपण. फक्त मला हेच सांगायचं आहे की 150 वर्षापूर्वी तुम्हाला हे माहिती नव्हतं की हे बुद्ध गया आहे किंवा हे सारनाथ आहे किंवा कुशीनगर किंवा लुंबिनी. तर इतका अंधार असा आपल्या बुद्धिझम किंवा बुद्धाच्या इतिहासाचा आणि आर्किटेक्चरल साईटवर पडलेला होता. पण हळूहळू काय झालं की रिवायवल ऑफ बुद्धिझम झालं आणि त्यात बऱ्याच घटना घडल्या. त्याचा आढावा घेतो. आपल्याला माहिती आहे की साधारण बुद्धाचा जन्म झाला ते 80 वर्ष जगले त्यांनी. 26व्या वर्षी घर सोडलं तर 35व्या वर्षी त्यांना बोधिप्राप्ती झाली. 80व्या वर्षी त्यांचं महापरिनिर्वाण झालं. तर या 35 वर्ष ते 80 वर्ष या 45 वर्षाच्या प्रवासात त्यांनी कधीही आराम केला नाही. ठिकठिकाणी ते फिरत राहिले आणि उपदेश करत राहिले आणि त्याचा इतका जास्त परिणाम झाला पूर्ण आजूबाजूच्या जगात. इतर म्हणजे लाखो करोडो लोक बुद्धाचे उपासक झाले, भिक्खू झाले, अरंत झाले कित्येक भिक्खू. तर खूप मोठी घटना आहे इतिहासातली. पण बुद्धाचं महापरिनिर्वाण झाल्यावर पहिली संगीती झाली, पहिली कॉन्फरन्स झाली आणि बुद्धाचं जे पण टीचिंग होते, कारण विस्कळीत होते, अलग अलग ठिकाणी बुद्धांनी जे उपदेश दिले होते त्याचं कंपायलेशन झालं किंवा त्यांचं संपादन झालं. त्यावेळेस जी पहिली संगीती झाली होती, दुसरी संगीती झाली, नंतर तिसरी संगीती झाली, असे आपल्याला इतिहासात दाखले मिळतात. तर बुद्धाचे टीचिंग जे आहे, बुद्धाचे उपदेश आहे, हे स्टोर केल्या गेले किंवा प्रिझर्व केल्या गेले वेगवेगळ्या काळात आणि वेगवेगळ्या लोकांद्वारे. याला भिक्खू संघच जास्त मदतगार आहे किंवा त्यांनीच जास्त म्हणजे त्यांनीच सांभाळलेला आहे बुद्ध धम्म पूर्ण जगात. तर हे झालं कसं, नंतर जेव्हा डिक्लाइन झाला बुद्धिझम आणि 17व्या शतकात कोणाला माहितच नव्हतं की बुद्धिझम काय आहे काय नाही. आणि इतर धर्माचे जसे प्रचारक असतात किंवा देवता जसे असतात तसं बुद्ध पण आहे आणि बुद्ध ही काल्पनिक व्यक्ती आहे असे म्हणजे
स्कॉलर म्हणत होते. इतर धर्माप्रमाणे बुद्धिझम मध्ये पण बुद्ध धम्म पण एक देवाचा धम्मासारखा आहे असं म्हणत होते. पण जेव्हा एक सर कनिंगहॅम जे आर्किटेक्ट होते, ब्रिटिश अधिकारी होते आर्मी मधले, त्यांनी ह्युएनसनची डायरी वाचली. तर ह्युएनसन कोण होते तर आपल्याला शाळेत एवढं शिकवलेलं आहे की हे एक प्रवासी होते, चीनी प्रवासी. पण ते चीनी प्रवासी होते ही गोष्ट खरी आहे, पण ते बौद्ध भिक्खू होते. ते अभ्यास करायला आले इथे भारतात आणि त्यांनी खूप संशोधन केलं, खूप पुस्तकं त्यांनी ट्रान्सलेट केले चायनामध्ये, म्हणजे त्यांच्या भाषेत त्यांनी पालीतले खूप म्हणजे नालंदाला खूप अभ्यास केला, त्यांनी पुस्तकं ट्रान्सलेट केले आणि चायनामध्ये नेले. हा इतिहास आहे. पण त्यांनी एवढंच केलं नाही, तर त्यांनी ज्या ज्या ठिकाणी व्हिजिट केली ह्युएनसांग बनते नाही, ते सगळं वर्णन त्यांनी आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवलेले आहे की मी बुद्धगयाला गेलो, इथं असं असं मंदिर होतं, इथं एवढे भिक्खू होते, इथं हा राजा होता, इथं असे पशु पक्षी होते, इकडचे लोक असे होते, आणि त्यांची संख्या आणि तिथलं सगळं वातावरणाचं त्यांनी नोंदी करून ठेवलेलं आहे. तसंच त्यांनी इतकं ॲक्युरेट नोंदी केलेल्या आहेत की मी बुद्धगयापासून समजा उत्तरेकडे गेलो, दक्षिणेकडे गेलो, इतक्या किलोमीटर गेलो, त्यांचे जे काही मोजमाप असतील किलोमीटरचे त्यात त्यांनी सांगितलं. आणि असं इतकी ॲक्युरेसी आहे त्या डायरीमध्ये की आपल्याला नवल वाटतं की असं कसं होऊ शकतं, जेव्हा आपल्याला 17व्या शतकात बुद्धिझमच माहित नाही तर 7व्या शतकात ह्युएनसांगने कसं लिहून ठेवलं. बरं त्याच्याकडे बाकी सगळ्यांचं म्हणजे भारतीयांचं तर दुर्लक्ष झालंच त्या डायरीकडे नंतर. पण 18व्या शतकात जेव्हा सर कनिंगहॅम यांनी ती डायरी वाचली आणि त्यांनी बघितलं की इतकं प्रॉपर रायटिंग आहे किंवा इतकं व्यवस्थित मोजमाप दिलेलं आहे, पण आपल्याला या साईट आपल्याला भारतात दिसत नाही. मग त्यांनी ते आर्किटेक्ट होते, त्यांनी असं ठरवलं की ह्युएनसांग ज्या स्टेप्सवर आपलं प्रवास वर्णन लिहितो ना, आपण त्याच पावलावर आपण संशोधन करू. आणि ह्युएनसांगच्या डायरीनुसार त्यांनी पुढे पुढे चालत गेले, उत्खनन करत गेले आणि शेवटी त्यांना या सगळ्या साईट्स मिळाल्या ज्या आपल्याला आज आपण अधिकारानं सांगतो की इथं बोधिप्राप्ती झालेली आहे किंवा इथं बुद्धाचा जन्म झालेला आहे. तर सर कनिंगहॅमच्या या संशोधनामुळे जगासमोर नवीन म्हणजे रिवायवल आलं बुद्धिझमचं, की इतके चांगल्या साईट्स आहेत आणि इतकं कसं दुर्लक्ष झालं. आणि भारतातून बुद्ध धम्म नष्ट झाला होता, बुद्धाचं तत्वज्ञान नष्ट झालं होतं आणि पाली भाषा ज्या भाषेत ते प्रिझर्व केलं होतं ती भाषा पण नष्ट झाली होती किंवा काळाच्या पडद्याआड गेली होती. नंतर काय झालं की काही ठिकाणी आपल्याला सम्राट अशोकाचे जे शिलालेख मिळालेले आहेत, काही रॉक एडिक्ट्स म्हणतात, म्हणजे दगडावर लिहिलेले कोरलेले, किंवा काही स्तंभ उभारून त्याच्यावर त्यांनी काही आदेश कोरलेले होते. हे सगळे ना हे ब्राह्मी स्क्रिप्ट मध्ये होते आणि त्याला ते पाली भाषेत होते, ब्राह्मी स्क्रिप्ट मध्ये होते. पण भारतातला एकही विद्वान, सो कॉल्ड विद्वान, तो ना ब्राह्मी स्क्रिप्ट वाचू शकला ना पालीचं ते वाचू शकलाय, पालीचं जे काय लिहिलेलं आहे ते वाचू शकले. तर असा हा सगळा अंधार युगाचा प्रवास होता मधात. सगळा बुद्धिझम डार्क मध्ये होता. कोणाला असं वाटतच नव्हतं की एवढं मोठं बुद्धाने आधी काम केलेलं असेल आणि बुद्ध धम्म एवढा भारतात पसरलेला असेल, याची कल्पना पण म्हणजे लोकांनी केली नव्हती जेव्हा याचं उत्खनन झालं. तर प्रॉब्लेम आला की हे जे लिहिलेलं आहे खांबावर किंवा स्तंभावर, हे आहे काय लिहिलेलं कोणालाच माहिती नव्हतं. म्हणजे आश्चर्याची गोष्ट की सम्राट अशोक आज आपण जेवढं हक्कानं सांगतो किंवा वाचतो आपण त्यांच्याबद्दल एवढं साहित्य, 150 वर्षापूर्वी म्हणजे 125 ते 150 वर्षापूर्वी कोणाला माहिती नव्हतं की सम्राट अशोक असा कोणीतरी होता म्हणून. तर नंतर एक सर जेम्स प्रिन्सेप म्हणून आहे, त्यांनी ही भाषा जी लिपी आहे ब्राह्मी लिपी ही डिकोड केली आणि म्हणजे अबकड काय आहे ते त्यांनी त्याचा व्यवस्थित सिक्वेन्स लावला आणि नंतर मग ते कळलं की ही ब्राह्मी स्क्रिप्ट मध्ये आणि पाली भाषेत हे लिहिलेलं आहे, कोणातरी राजाचे आदेश आहे. कारण सम्राट अशोकाने कुठेही लिहिलं नाही की मी सम्राट अशोक आहे आणि असं असं मी आदेश देतो असं. तर तिथे ना देवानम पिय पियदस्सी राजा असं आहे ना, नेहमी नेहमी उल्लेख याचा, देवानम पिय पियदस्सी. देवानम पिय म्हणजे देवाला प्रिय असणारा, पियदस्सी म्हणजे प्रियदर्शी राजा असं. तर असा कोण आहे. नंतर मग
बाकी संशोधकाने ती लिंक जोडली पाली साहित्याने आणि नंतर कळलं की हा दुसरा तिसरा कोणी नसून हा सम्राट अशोक आहे म्हणून. आणि सम्राट अशोकाचे जे शिलालेख वाचले गेले तर त्यांनी खूप आदेश दिलेले आहेत. त्यांनी रस्त्याच्या बाजूला कशी झाडं लावायचे, कोणते झाडं लावायचे, औषधी झाडं लावायचे है ना, औषधी वनस्पती लावायचे, गुरांसाठी आहे ना, जनावर पहिले बैलगाडी किंवा घोडेगाडीत प्रवास व्हायचा तर त्यांच्यासाठी चारा मिळेल अशी व्यवस्था करायची, त्यांच्यासाठी दवाखाने काढायचे, असे जे वेलफेअरचे जे आदेश दिलेले आहेत, कल्याणकारी जे आदेश दिलेले आहेत ते सगळ्या त्या आदेशामध्ये वाचले गेले. नंतर सम्राट अशोक जगासमोर आला. तर अशा या सगळ्या अंधार युगात आपण होतो, पण तो हळूहळू प्रकाशात आला. आणि आपल्याला तर माहितच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही हे एकदम पुरोगामी होते किंवा एक फार मोठे स्कॉलर होते. त्यांनी तर मग त्यांचे जे अनुयायी आहे त्यांना बुद्धाकडेच, बुद्ध धम्माकडेच आकर्षित केलं आणि सगळ्यांना सांगितलं की इकडे या, हीच तुम्हाला मुक्ती देणारा मार्ग आहे. म्हणून त्यांनी बुद्ध धम्माची स्वतः दीक्षा घेतली आणि लाखो लोकांना ती दीक्षा दिली. पण प्रश्न असा होता की भारतातला बहुतेक समाज हा अशिक्षित होता. महिलांना शिक्षण नव्हतं, बहुजनांना शिक्षण नव्हतं आणि जे समाजातला जे खालच्या वर्गातले जे लोक होते त्यांचा तर प्रश्नच नाही, त्यांच्याकडे संपत्ती आणि शिक्षण काहीच नव्हतं, समाजातलं स्टेटसही नव्हतं. त्यामुळं बाबासाहेबांनी बुद्ध धम्माची तर ओळख करून दिली, पण त्यातलं अंतर्गत आहे काय ते कळायला म्हणजे वेळ लागला. 50-60 वर्ष अजूनही म्हणजे ग्रीप आलेली नाहीये बुद्ध धम्माच्या बाबतीत. पण हळूहळू त्याचं जे रिवायवल होत आहे त्यातलाच आपला आजचा जो प्रवास आहे, आपण ऍक्च्युअल बुद्ध साहित्य जे आहे त्याच्यावर किंवा बुद्धाची जी वाणी आहे त्याच्यावर आपण आता मंथन करणार आहोत. आणि तो त्यातलाच जो एक महत्वाचा भाग आहे तो आहे धम्माचा. तर पाली लिटरेचर बद्दल तुम्हाला मी काही जास्त सांगत नाही की पाली त्रिपिटक म्हणजे 3 भागात झालेला आहे. सुत्त पिटक, अभिधम्म पिटक आणि विनय पिटक अशा 3 याच्यात त्याची विभागणी झालेली आहे, तुम्हाला सगळ्यांना माहित असेल. तर हे सुत्त पिटकामध्ये जो एक खुद्दक निकाय म्हणजे 5 निकाय आहेत तिथे, दिघ निकाय, मध्यम निकाय, जे साहित्य आहे, ज्या गाथा आहेत त्याचा साईज नुसार, आकारानुसार त्यांनी कंपाईल केलेलं आहे. म्हणजे जी पहिली संगीती झाली ना त्यावेळेसच हे सगळं कंपाईल झालेलं आहे. आणि विचार करा की 45 वर्षाचे बुद्धाचे एवढे मोठे उपदेश ते एकत्रित करणं आणि त्याचं सॉर्टिंग करणं ही फार मोठी करामत होती. म्हणजे मानवी इतिहासातली मी तर खूप मोठी घटना मानतो की आपले जो आचार्य आहे त्यांचे उपदेश विस्कळीत होऊ नये म्हणून त्यांच्या अनुयायाने म्हणजे बौद्ध भिक्खूंनी एक कॉन्फरन्स भरवली आणि सगळे जे विस्कळीत झालेले जे बुद्ध म्हणजे टीचिंग होतं बुद्धाची किंवा विनय होता ते सगळं त्यांनी एकत्रित केलं. त्याला कॅटेगरायझेशन त्याचं इतकं सुंदर आहे. तर त्यांनी मग सुत्तामध्ये बुद्धाचे उपदेश टाकले आणि साईज नुसार म्हणजे दिघ निकाय, मध्यम निकाय आहे ना, अंगुत्तर निकाय असे त्यांनी 5 भाग केले. 5वा जो भाग आहे तो आहे खुद्दक निकाय. खुद्दक म्हणजे छोटा किंवा लहान असा हे होत आहे. तर हा लहान म्हणजे म्हणायला लहान आहे, पण याच्यात 15 पुस्तकं आहेत. या 15 पुस्तकामधलं एक धम्मपद पाली हे पुस्तक आहे. ठीक आहे. तर आपण धम्मपद जो आहे हा त्रिपिटकाचा भाग आहे. ठीक आहे ना. सुत्त पिटकातील खुद्दक निकायातील एक ग्रंथ आहे. तर लक्षात ठेवा धम्मपद पाली हा त्रिपिटकाचा भाग आहे. आता आपण अट्टकथावर येऊ. तर हे धम्मपद ज्या गाथा आहेत, धम्मपद गाथा याच्यात 423 वर्ग आहेत किंवा चॅप्टर्स आहेत आणि इतके सुंदर नावं आहेत त्याचे. मी फक्त 2-4 वाचून दाखवतो. यमक वर्ग, अपमाद वर्ग, चित्त वर्ग, पुफ म्हणजे फुल आहे ना, फुल वर्ग, बाल वर्ग, पंडित वर्ग, अरंत वर्ग असे खूप वेगवेगळे सुंदर नावं दिलेले. म्हणजे बुद्धाचे जे धम्मपदाच्या गाथा आहे त्याचं पण व्यवस्थित वर्गीकरण केलेलं आहे. तर त्या भिक्खूंना म्हणजे खरंच म्हणजे किती हुशार आणि किती व्यवस्थितपणा होता, किती डिसिप्लिन होती आपल्याला या साहित्याद्वारे लक्षात येत आहे. तर धम्मपदात या 423 गाथांचा आपल्याला समजून घ्यायच्या आहे. तर त्यासाठी अट्टकथा आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. तर या अट्टकथा म्हणजे काय? अट्टकथा म्हणजे अर्थकथा. आपल्याला माहित आहे की बुद्ध जेव्हा एखादं टीचिंग करायचे तर ते एखादी गाथा बोलून उठून नव्हते जात. त्यांची एक लिंक होती, एक स्टाईल आहे बुद्धाची. आपण आता अभ्यास करताना अभ्यास करताना आपण ते बघणारच आहे की बुद्धाची स्टाईल, त्याच्यावर स्पेशल डिस्कस करणार आहे आपण
की बुद्ध आहे ना, एक जो समोर जो ग्रुप आहे किंवा समोरची जी व्यक्ती आहे त्यांची मानसिक अवस्था बघायची आणि यांना कोणती गोष्ट सांगितली किंवा कोणतं निमित्त दिलं म्हणजे यांना धम्मचक्षु उत्पन्न होईल असं त्यांचं अवलोकन करायचे ते आपल्या चित्ताने, त्यांच्याकडे त्या पॉवर्स होत्या आणि त्यामुळं ते त्यांचा अभ्यास करून बराबर कोणतं फिट होईल या लोकांना, जे परिणाम करेल एकदम, ते त्या कथा ते सांगायचे. तर या कथा सांगितल्यावर तसंच एक कॉम्प्रेस फॉर्म असायचा ना, किंवा त्याचं सारांश जे आहे, क्रश म्हणू आपण, तो गाथेत असायचा. तर व्हायचं काय की बुद्धांनी ज्या कथा किंवा गाथा सांगितलेल्या आहे तर बाकी भिक्खू त्या म्हणजे आपल्या शिष्यांना किंवा उपासकांना सांगायचे. तर ही परंपराच होती, म्हणजे की एखादी गाथा समजून सांगायची तर बुद्धांनी सांगितलेली कथा सांगायची. पण हळूहळू काय झालं की मी म्हणजे आता बुद्धांनी जे सांगितलं की मी वाचलं, तर मी सांगताना माझ्या सांगण्यात थोडा फरक पडेल, कारण बुद्धांनी सांगितलेलं आणि मी सांगितलेलं याच्यात तर फरक पडणारच आहे. मी जेव्हा दुसऱ्याला ही कथा सांगतो त्यावेळेसही त्याला डायल्यूट होईल ती कथा सांगताना, जर त्याच्याजवळ ते स्किल नसेल तर. तर असे एकाकडून दुसऱ्याकडे जी कथा ट्रान्सफर होताना किंवा सांगताना त्या कथेचा होऊ शकतं योग्य मेसेज जो आहे तोच पुढे जात नसेल. त्यामुळे काय झालं की नंतर गाथाच भिक्खू लोकांनी नुसत्या गाथाच लक्षात ठेवल्या, कथा हळूहळू डायल्यूट झाल्या आणि त्यामुळे त्या कथेचा अर्थ नाही समजायला लागला. मग 5व्या शतकात जे आहे त्यावेळेस बुद्धघोष नावाचे जे आचार्य होते ते श्रीलंकेत गेले आणि त्यांनी सिंहली भाषेत ज्या या कथा तिकडे भाषांतरित झाल्या होत्या त्या पुन्हा पालीमध्ये भाषांतरित केल्या, त्याच आपल्याजवळ उपलब्ध आहे. तर या कथा पण ज्या आहेत ना, या 1500 वर्षापूर्वीच्या कथा आपल्या समोर आहे, 1500 वर्षापूर्वीचा, लेटेस्ट नाहीये, 5व्या शतकातल्या आहे. 475 इसवी सन 475च्या दरम्यानच्या या कथा पालीमध्ये ट्रान्सलेट झालेल्या आहे. आणि आपल्याला हे पण माहिती आहे की श्रीलंकेला कधी गेल्या ते तर सम्राट अशोकाच्या काळातच थेर महेंद्र तिकडे गेले आणि त्यांनी याच बुद्धाच्या, त्यावेळेस ते अरहंतच होते सगळे लोक आणि नवीनच ताजेच होते. पुढे श्रीलंकेत गेला, तिथे इस्टॅब्लिश झाला, त्या लोकांनी प्रॉपर प्रिझर्व केला आणि तोच आपण मग या अट्टकथा ज्या आहेत या इकडे ट्रान्सलेट म्हणजे पालीमध्ये पुन्हा ट्रान्सलेट होऊन आज आपण त्याच्यावर चर्चा करत आहे. तर या अट्टकथा आहे हा त्रिपिटकाचा भाग नाही, याला त्रिपिटकेतर साहित्य असं म्हटलं जात आहे, कारण ओरिजिनल बुद्धाची टीचिंग त्याच्यावरच्या त्या कथा आहेत, बुद्धांनी सांगितलेलं आहे, पण त्या कथात पण त्याला त्रिपिटकात नाही ठेवलेलं. तर बुद्धाचे जे उपदेश आहेत, बुद्धाचे जे सूत्र गाथा आहेत त्याच्यावर चर्चा करणारे जे पुस्तकं असतात त्याला टीका म्हणतात किंवा उपटीका म्हणतात, हे ना आपण म्हणतो ना, त्याच्यावर समीक्षा म्हणतो आपण. तर असं आहे. तर 2 प्रकार आहेत याचे, त्रिपिटक आणि त्रिपिटकेतर साहित्य. हे त्रिपिटक साहित्य आहे, कॅनॉनिकल लिटरेचर म्हणतात त्याला इंग्रजीत, मी जे आता सांगितलं नेक्स्ट. आणि हे नॉन कॅनॉनिकल लिटरेचर म्हणतात, त्यात सगळ्या अट्टकथा किंवा असं मिलिंद प्रश्न आहे किंवा इतर जे काही बुद्ध धम्मावरचे जे समीक्षक ग्रंथ असतील ते त्रिपिटकेतर साहित्यामध्ये येतात. तर धम्मपदामध्ये पहिला जो वर्ग आहे तो आहे यमक वर्ग. तर पहिली जी कथा आहे ती आहे चक्कू पाल थेर वत्थू. वत्थू म्हणजे कथा किंवा संबंधित असं, थेर म्हणजे तुम्हाला माहितच आहे की सिनियर मॉन्कला थेर म्हणतात, चक्कू म्हणजे चक्षु आहे ना, चक्कू पाल आहे, ठीक आहे, हे या कथेचं नाव आहे. तर पहिली कथा जी पहिलं जो पहिला यमक वग्गामधली किंवा धम्मपदातली पहिली जी गाथा आहे ती समोर दिसते आपल्याला. या ज्या गाथा आहे या आपल्या जे उपासक आहेत ते म्हणून दाखवतील, तर एकच गाथा 3 लोक म्हणून दाखवतील, म्हणजे त्याचं रिपिटेशन होईल. तर पहिले मी चंद्राजी तांबे यांना विनंती करतो की त्यांनी ही गाथा म्हणावी. यांची संपली की सुशीला जोपुळकर मॅडम आहेत, त्या बोलतील आणि त्याच्यानंतर उज्ज्वला सपकाळ. हीच गाथा. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. धम्मपद यमक वग्गो, गाथा नंबर 1. मनोपुबंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुठ्ठेन
हसति वा करोति वा ततो न दुःखमन्वेति चक्रं वहतो पदं. लक्षात घ्या, ज्यांनी वाचलं आहे किंवा सगळ्यांनी ही पाठ करायचा प्रयत्न करा. अर्थ आपल्याला नंतर सविस्तर बघणारच आहे. फक्त याच्यात जे आहे ना, मनोपुब्ब है ना, 3 शब्द आहेत. मनोपुब्बंगमा असा शब्द आहे ना, मन आहे त्यात, पुब्ब आहे आणि उगम आहे, असे 3 शब्द आहे. आपल्याला ना शब्दफोड करता यायला पाहिजे. फक्त जस्ट माहितीसाठी सांगतो, म्हणजे पुढे तुम्हाला हे करा. तो मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुठ्ठेन भासती वा करोती वा ततो नंग दुःखं मनवेंती चक्कं व वहतो पदम. तर अशी ही गाथा आहे. याचा अर्थ आपण पुढे बघू. बघा, धम्मपदाच्या अशा काही लोकांनी असे चित्र काढूनही त्या रिप्रेझेंट करायचा प्रयत्न केलेला आहे. तो माणूस ओढत आहे बैलगाडी आहे ना, आणि ते चाक दाखवलेला आहे आणि मागे एक असं एक स्केलेटन दाखवलेला, एक सापळा दाखवलेला आहे. तर याचा अर्थ आपल्याला पुढे कळेलच. नेक्स्ट. तर ही जी कथा आहे ही एका चक्कुपाल थेर बद्दलची कथा आहे. त्यांचं नाव चक्कुपाल आहे आणि त्यांच्याशी संबंधित ही कथा आहे. तर सुरुवातीलाच बुद्धघोष काय म्हणतात माहित आहे का? अयं धम्मदेशना कथं भासिताती. म्हणजे ही धम्मदेशना कुठे बोलल्या गेलेली आहे? तर उत्तर आहे सावथीयं, म्हणजे श्रावस्तीला. आणि कंग आरभती कोणाच्या संबंधात सांगितल्या गेलेली आहे? तर ही चक्कुपाल थेराच्या संबंधित सांगितलेली आहे. तर आपल्याला पहिला जो रेफरन्स मिळतो ना, की एक श्रावस्ती नावाचं गाव आहे आणि चक्कुपाल थेरांच्या संबंधित ही कथा सांगितलेली आहे. सुरुवातीलाच आपल्याला बुद्धघोषांनी सांगितलेलं आहे. तर त्याची एक भाषा माहिती होण्यासाठी आपण हा एक प्यारा वाचत आहे. सावथीय, म्हणजे सावथीला, कीर म्हणजे एक, महासुवन्नो नाम कुटुंबिको अहोसी. तर एक मनुष्य होता, त्याचं नाव महासुवर्ण होतं. तो तिथे राहत होता सावथीला. तो कसा होता? अड्ढो, महधनो, महाभोगो. काय होता? त्याच्याकडे खूप धनसंपत्ती होती आहे ना. मी शॉर्ट मध्ये सांगतो, पूर्ण शब्दाचं ट्रान्सलेशन करत नाही. खूप महाभोग होते, म्हणजे खूप ऐश्वर्य संपन्न अशी ती व्यक्ती होती. पण कशी होती? अपुत्तको, म्हणजे त्याला मूलबाळ काही नव्हतं. सो एक दिवस, म्हणजे तो माणूस आहे ना, म्हणजे सो मनुष्य मेल असलं की सो येते आणि फिमेल असलं की सा येते, असं एक शालिग्रामाचं आहे. सो एक दिवस न्हान तिथं नत्वा नत्वा आगच्छन्तो. तर तो काय ना, एक दिवस आंघोळीला, जेव्हा नदी, हे लोक नदीवर जायचे ना आंघोळीला, तो न्हान तिथं है ना, जिथं काय म्हणतात, आंघोळ करण्याच्या ठिकाणी तिथे गेला आणि नहत्वा म्हणजे आंघोळ करून जेव्हा परत येत होता, आगच्छन्तो है ना, गच्छन्तो म्हणजे जाणे, आगच्छन्तो म्हणजे येणे, आगच्छन्तो अंतरामध्ये म्हणजे रस्त्यात येताना, रस्त्यात एक संपन्न पत्त साखं असा शब्द आहे. तो म्हणजे एकच शब्द दाखवलेला आहे, संपन्न पत्त साखं. पण जेव्हा आपण तो फोडतो, तो आहे संपन्न पत्त साखं एकं वनस्पती दिसवा. म्हणजे त्याने रस्त्याने आंघोळ करून परत येताना त्याला रस्त्यात असा एक वृक्ष दिसला की त्याला भरपूर शाखा आहेत, ब्रँचेस आहेत आणि त्याला भरपूर पानं आहे ना. संपन्न पत्त म्हणजे पानं, शाखा म्हणजे शाखा, ब्रँचेस असं. मग तो काय म्हणतो, ते बघून तो काय म्हणतो, अयं महेसखाय देवताय परिगहितो भविष्यती ती. तर त्याला असं वाटलं की हा एवढा हिरवागार वृक्ष आहे, एवढे पानाने सजलेला आहे, तर नक्कीच या वृक्षावर देवता राहत असेल, असं त्यानं विचार केला. म्हणून तो काय केलं त्याने, तस्स हेट्टा भाग सोदा पेतवा पाकारा परिपेख कारा पेतवा वालुकं ओकिरा पेतवा धजपटाकं उत्सा पेतवा वनपती अलंकारित्वा अंजली करित्वा. म्हणजे त्याने काय केलं, त्या झाडाच्या बाजूची माती काढली, त्याला आळं केलं तयार, त्याला चांगले म्हणजे ते झाड चांगलं दिसावं किंवा त्याला चांगलं पाणी मिळावं असं त्याने सगळं त्याला सजवलं, अलंकारित्व सांगितलं त्याने. म्हणजे त्या झाडाच्या आजूबाजूचा सगळा काचरा साफ करून, आळं तयार करून त्याला सजवलं चांगलं.
आणि अंजली करीत्वा म्हणजे नमस्कार करून हात जोडून काय म्हटलं त्याने, सचे उत्तंग वा धितरंग वा लभ्येयं तुम्हाकं महासत्कारं करिसामीती. म्हणजे त्याला काही मुलबाळ नव्हतं ना, तर त्याने असं म्हटलं, सचे म्हणजे इफ, जर मला पुत्र किंवा म्हणजे मुलगा किंवा मुलगी चा लाभ झाला तर तुमचा मी महासत्कार करीन, असं करून तिथून तो निघून गेला. तर अशी ही भाषा आहे. तर नेक्स्ट पॉइंट असा आहे की अथस न चिरस एव भारियाय कुच्छीय गभो पतिट्टहसी. म्हणजे काहीच दिवसात न चिरसेव आहे ना, म्हणजे चिरकाळ म्हणतो ना, न चिरसेव, तर म्हणजे थोड्याच दिवसात भरियाय म्हणजे त्याच्या पत्नीच्या काय म्हणतात कुच्छ तिला गर्भधारणा राहिली. सा गबस प्रतिष्ठित भाव न्यत्वा म्हणजे ते तिला गर्भधारणा राहिली हे जाणून तस आरोचेसे तिनं तिच्या त्या महासुवर्ण जो कुटुंब प्रमुख होता त्याला म्हणजे आपल्या पतीला सांगितलं की मला गर्भधारणा झालेली आहे. सो तसा गबस परिहार आदासी म्हणजे गर्भाच्या रक्षणासाठी जे जे करायचं ते त्यांना केलं. सा 10 मास अच्छयेन पुत्तंग विजयी. 10 महिन्याने काय झालं, त्याला मूल प्राप्त झालं. ठीक आहे, म्हणजे मुलगा झाला. तर अशी ही स्टाईल आहे की एक मनुष्य होता सावथीमध्ये राहणारा, त्याला मुलं नव्हतं. एकदा आंघोळीला गेला, आंघोळ करून येताना त्याला एक वृक्ष दिसला आणि खूप सुंदर वर्णन आहे, फक्त मला थोडक्यात सांगायचे म्हणून मी फास्ट जातोय. दुसरा आपल्याला जो रेफरन्स मिळतो या कथेत पुढे, हा पहिला पॅरा आहे या महासुवर्ण थेराच्या बाबतीत. आणि महापालचा जो जन्म झाला म्हणजे त्या मुलाचं नाव त्यांनी पाल ठेवलं आणि काही दिवसांनी त्यांना दुसरं मूल प्राप्त झालं. तर मग आता एक महापाल ठेवलं, एक छोट्या मुलाला क्षुल्लपाल, असे 2 मुलं झाले, दोघांचे नाव ठेवले. तर ही जी कथा आहे ही महापालाच्या संबंधित आहे. चक्कूपाल जे आहे ना त्याचं खरं नाव महापाल आहे. तर महापालाचा जन्म कसा झाला ते सांगितल्यावर हे काय सांगतात की तदा सावथ्य म्हणजे नेक्स्ट पॅरा आहे. त्यांनी पुढचा पॅरा त्यावेळी बुद्धांचं कसं स्वागत होत होतं, कसे लोक दान करत होते, पुढची माहिती या कथेत ती दिलेली आहे. तर त्यात आपल्याला एक महत्वाचा रेफरन्स मिळतो. तदा म्हणजे त्यावेळेस सावथ्य आहे ना, म्हणजे श्रावस्तीमध्ये 7 मनुस कोटियो वसंती म्हणजे किती लोक राहत होते श्रावस्तीमध्ये, एक महत्वाचा रेफरन्स आहे, लक्षात ठेवा. आपल्याला या ज्या अट्टकथामधून खूप रेफरन्सेस मिळणार आहे आणि हेच आपल्याला रेफरन्सेस जमा करायचे आहे पुढे आपल्याला जेव्हा आपण संशोधन करू किंवा काय, हेच इथूनच गोळा करतात सगळे संशोधक लोक. तर 7 मनुस कोटी वसंती म्हणजे त्यावेळेस श्रावस्तीमध्ये 7 कोटी लोक राहत होते. एवढं मोठं श्रावस्ती नगरी होती. तेसु सत्थु धम्मकथं सुतवा म्हणजे त्या 7 कोटी पैकी सत्थू म्हणजे शास्ता म्हणजे बुद्धाचे धम्मकथा ऐकून पंचम कोटी मत्ता मनुसा अर्य सावका जाता. त्यातले 7 कोटी पैकी 5 कोटी लोक हे बुद्धाला शरण गेले होते. म्हणजे काही भिक्खू झाले, काही उपासक झाले. तर बघा इतका मोठा रेशिओ आहे. 7 कोटी पैकी 5 कोटी लोक बुद्धाला शरण झाले. आणि जे 2 कोटी मत्ता म्हणजे ते जे 2 कोटी उरले होते 7 कोटी पैकी, ते कसे होते, 2 कोटी मत्ता मनुष्या पुथुजना. पुथुजना म्हणजे खूप सामान्य होते, जे बुद्ध धम्म संघापासून खूप दूर होते, सामान्य भौतिक सुखात किंवा दुखात अडकलेले असे ते लोक होते 2 कोटी. एक महत्वाचा रेफरन्स आहे की आपल्याला माहिती आहे की अनाथपिंडक उपासकाने जेतवन दान केलं ते सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यावर सुवर्ण मुद्रा टाकल्या हे सगळ्यांना माहिती आहे. पण आपल्याला हा रेफरन्स कुठे मिळेल? आपल्याला इतर पुस्तकात वाचलं त्याचाच रेफरन्स आपल्याला मिळतो. पण तुम्हाला ओरिजिनल रेफरन्स कुठे मिळतो माहित आहे? विनय पिटकामध्ये मिळतो, अट्टकथामध्ये मिळतो, जातक अट्टकथेमध्ये पण मिळतो, धम्मपद अट्टकथेमध्ये मिळतो. तर ही जी पहिली अट्टकथा आहे ही फार महत्वाची आहे, हा रेफरन्स देणारी की अनाथपिंडकानं नक्की किती खर्च केले त्याचे रेफरन्सेस इथं देत आहे. आणि बाकी लोकांनी पण काय काय दान केलं या पॅरामध्ये ती माहिती दिलेली आहे. तर तस्मी समय सत्ता पवत्ती तवर धम्मचक्को अनुपुब्बेना गंत्वा अनाथ पिंडिकेन महासेट्टेन 54 कोटी धन विसर्जेत्वा. म्हणजे जेव्हा बुद्धाने धम्मचक्र प्रवर्तन केल्यानंतर हळूहळू त्यांचा प्रवास सुरू झाला.
तर जेव्हा ते श्रावस्तीला आले ना, त्यावेळेस अनाथपिंडकांना किती खर्च केले? 54, चतु म्हणजे 4, 50 म्हणजे 50 है ना, म्हणजे 54 कोटी धन त्यावेळेस. लक्षात ठेवा, आज 54 कोटी किती आहे, त्यावेळेसचे किती मोठी, म्हणजे ते खूप महागडं शहर होतं ना, खूप धनवान लोकांचं ते नगर होतं श्रावस्ती. तर त्यात एवढे खर्च करून विसर्जित्वा कारिते जेतवन महाविहारे हे बनवलेलं आहे अनाथपिंडकानं. ठीक आहे. आणि पुढे ते ठीक आहे, पुढचं पॅरा तथागतो ही नंतर हे अनाथपिंडकाच्या दानानंतर दुसऱ्या दानाबद्दल या प्यारामध्ये माहिती आलेली आहे. ती अशी आहे, तथागतो ही माती पक्खतो असितिया, म्हणजे सिद्धार्थ गौतमाच्या आई वडिलांच्या आईच्या नातेवाईकाकडून. ठीक आहे ना, काय शब्द वापरला त्यांनी? माती पक्खतो असं. असितिया, असितिया म्हणजे 80, आणि पिती पक्खतो असितिया म्हणजे आईकडून 80 आणि वडिलाकडून 80, नातेवाईक 80. म्हणजे पुढे त्यांनी एकूण दिलंय, एकूण विसती नाही, पुढे द्वे असिती ज्ञातिकुल सहसेही कारिते, म्हणजे इकडचे 80 आईकडचे, सिद्धार्थ गौतमाच्या आईकडचे 80,000 आणि वडिलाकडचे 80,000 नातेवाईकांनी काय केलं? त्यांनी कारिते निग्रोध महाविहारे, त्यांनी निग्रोध महाविहार बनवला. ही एक आपल्याला महत्वाचा रेफरन्स मिळतो. बुद्धाच्या 1,60,000 80 असे 1,60,000 नातेवाईकांनी निग्रोध महाविहार बनवला होता दान करून. पण तिथे बुद्ध किती राहिले? तिथे बुद्ध एकमेव वसावासं वसी, या निग्रोध महाविहारात, जे आईवडिलांनी बनवलेल्या नातेवाईकांनी बनवलेल्या महाविहारात फक्त 1 वर्षवास केलेला आहे. हा एक महत्वाचा रेफरन्स आपल्याला मिळतो बुद्धाच्या आयुष्यातला. बुद्धांनी कुठे कुठे किती वर्षावास केले ना, त्याची माहिती या प्यारामध्ये दिलेली आहे. म्हणून हा प्यारा मी मुद्दाम वाचून दाखवत आहे. ठीक आहे. नंतर अनाथपिंडकेन कारिते जेत महाविहारे, या अनाथपिंडकानं जो जेतवन महाविहार केला होता, तिथे किती केले त्याने? 29 वसानी, 29 म्हणजे 1 उणे 20 आहे की नाही, म्हणजे 29 वर्ष बुद्धाने वर्षावास कुठे केला? जेतवन मध्ये केला. ठीक आहे. नंतर पुढचा पॅरा विशाखा जे आहे, महाउपासिका जे आहे, सगळ्यांना माहिती आहे. विशाखा महाउपासिकाने विशाखाय 27 कोटी धन परित्यागेन कारिते पुब्बारामे, म्हणजे विशाखाने किती कोटी खर्च केले? 27, म्हणजे 27 कोटी धन खर्च करून जो पुब्बाराम नावाचा महाविहार बनवला होता, त्याचा आपल्याला रेफरन्स मिळतो, कोणत्या विहारावर किती खर्च केलेला आहे, कुणी केलेले आहे. तर हा अशी माहिती आहे. तिथे किती वर्षावास केले बुद्धांनी? तिथे सांगतात ते पुब्बारामे 26 नीती असे, म्हणजे 6 वर्ष तिथे वर्षावास केले. म्हणजे जेतवन मध्ये 19 आणि पुब्बाराम मध्ये 6, म्हणजे असे 25 वर्ष त्यांनी श्रावस्तीमध्ये वर्षावास केलेला आहे. ही एक महत्वाची माहिती मिळते. आणि एक निग्रोध महाविहारात वर्षावास केला, असे 26 वर्षाच्या वर्षावासाची माहिती आपल्याला या पॅरामध्ये मिळते. ठीक आहे. पण यांनी नुसतं दान नाही दिलं, तर हे दान करताना काय करायचे माहितीये का? बुद्ध अनाथपिंडक किंवा महाउपासिका विशाखा हे 2दा आपल्या जेतवनमध्ये किंवा त्यांच्या विहारात जायचे आणि भिक्खूंना सकाळी भोजनाची व्यवस्था करायची किंवा काही औषधी आणायचे. आणि त्याचं सगळं वर्णन आपल्याला या पॅरामध्ये दिलं की बुद्ध हे लोक नुसतं जमीन दान करून किंवा महाविहार बनवून थांबले नाही, तर यांनी कंटिन्यू त्यांचं दान पारमिता चालू होती, दान कर्म चालू होते. तर त्यांनी ही अशी माहिती दिलेली आहे. तर अनाथपिंडका विशाखापै महाउपासिका निबद्धं दिवसस द्वेवारे है ना. निबद्ध म्हणजे निरंतर है ना, जिथं कुठेही बंधन नाही असं निबंधन शब्द वापरलेला आहे त्यांनी. खूप छान पालीचे शब्द आहे. तर असं हे दानाबद्दलची माहिती आपल्याला याच्यात मिळते. मॅडम नेक्स्ट. तर बुद्धाची
तस्मातं दिवसं सत्ता तस उपनिषाय ओलोकेचा एक महत्वाचं वाक्य आहे आणि महत्वाचा रेफरन्स आपल्याला मिळतो की बुद्ध आहे ना सकाळी उठल्यावर म्हणजे मेडिटेशन करून विपसना करून उठल्यावर आहे ना ते सगळ्या म्हणजे ठिकाणी आपलं ते मन केंद्रित करायचे आणि त्यांच्या याच्यात कोण कोण दिसतंय की जो त्याला धम्मचक्षू प्राप्त होईल किंवा धम्माचा लाभ होईल असे कोण लोक आहेत यांचा ते ना केस स्टडी करायचे रोज सकाळी आणि नंतर काय काय होणार आहे ती घटना कशी घडणार आहे हे त्यांना दिसायचं किंवा त्यांचा तसा तो अभ्यास होता आणि मग त्या विषयाने ते पुढची पावलं उचलायचे आणि त्या व्यक्तीला ते निमित्त देऊन किंवा तसा उपदेश देऊन आहे ना त्याला आरंत बनवायचे किंवा स्वतः पण त्याची जी काही कॅपॅसिटी असेल त्याला तिथपर्यंत आणायचे हे बुद्धाचं महत्वाचं आहे म्हणून इथं दिलेलं आहे की तस्मातं दिवसं सत्ता तस उपनिषय ओलोकेत्वा धम्मदेश तर त्यांनी जेव्हा आपला धम्म उपदेश सुरू केला होता तर तिथे जे लोक होते त्यांची बौद्धिक पातळी जशी आहे त्यानुसार त्यांनी धम्म प्रचार सुरू केला त्यावेळेस हा जो महापाल आहे हा आपला साधा गृहस्थी होता तर इतर लोक जातात म्हणून ते पण महापाल आहे ना ते पण धम्म ऐकायला गेले आणि त्यांना त्यांचं प्रवचन इतकं आवडलं की ते म्हणतात की मला प्रवज्जा घ्यायची आहे असं त्यांनी निश्चय केलेला आहे तर या पॅरात म्हणजे या पॅराग्राफ आहे ना 6 नंबरचा जो आहे त्यात महापाल जो आहे तो काय विचार करतो माहितीये का खूप सुंदर वाक्य आहे म्हणून मी वाचून दाखवतो परलोकं गच्छन्तं उत्तदितरो वा भातरो वा भोगा वा ना अनुगच्छन्ति असं त्याचा अर्थ होत आहे म्हणजे आपल्या मृत्यूनंतर म्हणजे परलोकात गेल्यावर किंवा आपल्या मृत्यूनंतर उत्तधितरो म्हणजे मुलगा किंवा मुलगी आपल्या सोबत येत नाही म्हणजे आपला जेव्हा मृत्यू होतो आपल्या सोबत आपल्याला एकट्यालाच प्रवास करावा लागतो आपल्या सोबत ना आपला मुलगा असतो ना मुलगी असतो ना भाऊ असते ना म्हणजे कुटुंबातलं कोणी असतंय वा भोगा म्हणजे हे ऐश्वर्य जी संपत्ती तुम्ही कमवलेले ते पण नसते ना अनुगच्छन्ति कोणीही तुमच्या सोबत येत नाही एक महत्वाचं त्यांच्या लक्षात आलं महापाल कुटुंबिक जो होतं ते तर ते काय म्हणतात माहिती का हे काहीही भोग आपल्या सोबत येत नाही कोणीही व्यक्ती आपल्या सोबत येत नाही शरीरंपी अत्तना सद्दिंग गच्छति आपलं शरीर सुद्धा मृत्यूनंतर आपल्यासोबत प्रवास करत नाही असं त्यांनी खूप सुंदर वाक्य सांगितलेलं आहे की मी घर आवासेन पबज्जी सामीती का मी घर सोडून प्रवज्जा घेऊ नये असा विचार त्याच्या डोक्यात आला म्हणून ते आपल्या बुद्धाजवळ गेले शास्त्राजवळ गेले अथनंग सत्ता मग की मला प्रवज्जा घ्यायची आहे मला तुमचा उपदेश खूप आवडलेला आहे मला गृहत्याग करून प्रवज्जा घ्यायची आहे तर बुद्ध त्यावेळेची जी पद्धत होती ती आपल्याला याच्यात दिसते म्हणून हे मी पॉवर पॉइंट मध्ये घेतलेलं आहे अथि ते कोची आपुची तब्ब युक्त को न्याती आह म्हणजे असं काही तुमच्या घरात असं कोणी व्यक्ती आहे का की प्रवज्जा घेण्यासाठी त्याची परवानगी आवश्यक आहे तर एक लक्षात ठेवा की बुद्धानं वेळोवेळी घरच्या लोकांची संमती घेण्यासाठी म्हणजे नियमच बनवला होता तर म्हणून यांना पण विचारलं की तुला प्रवज्जा घ्यायची ठीक आहे पण तुला कोणाची परवानगी घ्यायची आवश्यकता आहे का तर ते म्हणतात हो मला परवानगी घ्यायची माझ्या भावाची परवानगी घ्यायची आहे तर मी त्यांच्याशी चर्चा करतो नंतर मग त्यांच्या दोन्ही भावांचे संवाद होतात आणि तो भाऊ त्यांना सांगतो प्रवज्जा नको घेऊ आपण घरूनच राहून बुद्ध धम्माला मदत करू दान करू तर हा म्हणतो नाही मला इथे राहायचं नाहीये मला प्रवज्जाच घ्यायची आहे आणि महाधम्मपाल जे आहे शेवटी प्रवज्जा घेतात आणि त्यांना मग बुद्ध त्यांना विपश्यनासाठी एक हे देतात एक ध्यान देतात आणि मग ते महाधम्मपाल जे आहे ते एक ध्यानाचा विषय घेऊन वर्षावासाठी बाहेर निघून जातात दुसऱ्या गावात अनेक भिक्खू सोबत जातात दुसऱ्या गावात जेव्हा जातात तेव्हा ना महापाल भिक्खूंनी एक व्रत घेतलेलं असतं त्याला अधिष्ठान म्हणू आपण किंवा चर्या म्हणू आपण त्यांनी असं व्रत घेतलेलं असतं की मी कधीही म्हणजे या पिरियडमध्ये मी कधीही पाठ जमिनीला लावणार नाही माझी पाठ जमिनीला लावणार नाही हे त्यांनी व्रत घेतलं होतं ते व्रत घेण्याचे अनेक कारण असतात पण आपण ज्या कारणासाठी प्रवज्जा घेतलेले त्याचं नेहमी लक्षात राहावं म्हणून असे ते चर्या घेतलं जातं किंवा अधिष्ठान घेतलं जातं की मी यांनी असं घेतलं की
मी पाठ लावणार नाही. कोणी म्हणतात की मी वृक्षाखाली झोपेल, कोणी म्हणतं मी डाव्या कडेवरच झोपेन. असे ज्याला जे वाटते ते अधिष्ठान घेऊ शकतात त्यांच्या सोयीनुसार. तर या थेराने या भिक्खूंनी असंच अधिष्ठान घेतलं की मी पाठ माझी टेकवणार नाही. पण पुढे काय झालं की जसं वर्षावाद चालू होता किंवा बाकी जसा काल चालू होता ध्यान साधनेचा, तर यांना पाठीवर झोपायचं नसल्यामुळे ना यांची झोप बरोबर व्हायला नाही लागली. झोप बरोबर व्हायला लागली नाही, त्यामुळे त्यांचे डोळे थोडेसे लाल व्हायला लागले आणि काही दिवसांनी ना त्यांच्या डोळ्यातून पाणी व्हायला लागलं. नंतर तो आजार खूप वाढला. तर त्याचं इतकी सुंदर उपमा दिली की आजार असा वाढला, कसा वाढला, त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा म्हणजे आसव कसे यायचे, तर हा 8 नंबरचा जो आहे ना, छिद्द घट्ट तो उदक धारावीय अख्खीही अश्रुधारा पग्गरती. म्हणजे त्यांच्या डोळ्यातून अश्रू कसे वाहत होते, तर एखादं मातीचं जे मडकं असतंय त्याला जे छिद्र असतंय त्या छिद्रातून जशी धार वाहते पाण्याची, तशी याच्या डोळ्यातून पाण्याची धार वाहत होती. तर इतकी सुंदर उपमा त्यांनी देऊन आपल्याला ते समजून सांगितलेलं आहे. छिद्द घट्ट तो उदक धारावीय अख्खीही अश्रुधारा पग्गरंती. तर पुढे असं झालं की तिथे एक वैद्य होता आणि त्या वैद्याने भिक्खूंना सांगितलं होतं की कधी तुम्हाला अडचण आली तर मी तुमची ट्रीटमेंट करील, म्हणून तुम्हाला सेवा देईन म्हणून. तर ते सांगतात की या भिक्खूंना डोळ्याचा त्रास आहे तर तुम्ही औषध द्या. तर ते वैद्य सांगतात की तू असं कर की मी तुला एक औषध देतो, ते ना पाठीवर झोपून आहे ना डोळ्यात औषध टाकायचं असतंय, तर तुझा डोळ्याचा आजार दुरुस्त होईल. तर हे हो म्हणतात, पण हे ना औषध यांनी व्रत घेतलेलं असतं की मी पाठ टेकवणार नाही जमिनीला, तर हे ना बसूनच डोळ्यात औषध टाकतात. पण त्या औषधाची विशेषता अशी असते की ते झोपून घेतल्यावरच त्याचा चांगला परिणाम होणार असतो. पण या भिक्खूने व्रत घेतल्यामुळे हे काही झोपत नाही, पाठ टेकवत नाही. तर पुढे काय होतं की त्या औषधाचा परिणाम बराबर होत नाही. मग पुन्हा त्या वैद्याकडे ती गोष्ट जाते की तुझ्या औषधाचा काही परिणाम झाला नाही, बाकी भिक्खू सांगतात. तर त्या वैद्याला पण आश्चर्य वाटतं, अरे एका डोज मध्येच हे दुरुस्त व्हायला पाहिजे, का होत नाही. तर त्यांना नंतर लक्षात येतंय की हे भिक्खू जे आहे पाठच टेकून झोपूनच घेत नाही औषध, तर का परिणाम होईल. मग ते म्हणतात की तू एक तर झोपून घे औषध, नाहीतर मग कमीत कमी माझं औषध तरी घेऊ नको, कारण नाहीतर काय होईल की माझी बदनामी होईल. मी एवढं चांगलं औषध बनवलं की या वैद्यानं चांगलं औषध नाही बनवलं. तर हे महान आपला महापाल भिक्खू म्हणतात की ठीक आहे, ते काही बोलत नाहीये. शेवटी काय होतात की ते झोपून औषध घेत नाही आणि त्यांचा आजार एवढा बळावतो आणि त्यांनी पण घेतलेला असतो की बुद्धाचा धम्म आहे. बुद्ध एवढे म्हणजे इतके आधीचे बुद्ध होऊन गेले किंवा या बुद्धांनी एवढं म्हणजे चांगलं उपदेश दिलेला आहे, तर मी या डोळ्यास एका बाजूला बुद्धाचा उपदेश आहे आणि एका बाजूला माझा डोळा आहे, तर मी काय स्वीकारू. तर मी तर बुद्धाचा उपदेश स्वीकारेल, माझे डोळे गेले तरी काही हरकत नाही. आणि त्यांनी असं अधिष्ठान केलं ना, असा म्हणजे डिटर्मिन राहिले ते, स्ट्रॉंग डिटर्मिनेशनमुळं त्यांचं काय झालं, त्यांचे डोळे गेले, ते म्हणजे टोटल ब्लाइंड झाले. पण त्यांना त्या काळात ते अरहंत पण झाले. ज्या गोष्टीसाठी त्यांनी गृहत्याग केला किंवा बुद्धाकडे जाऊन धम्मदेशना घेतली, प्रवज्जा घेतली, त्यात ते सक्सेस झाले आणि त्यांना अरहंत झाले. तर त्यांचे डोळे गेल्यामुळे त्यांना चक्कू पाल थेरू, महापालच्या ऐवजी चक्कू पाल थेर म्हणायला लागले लोक असे. आणि नंतर जेव्हा वर्षावास संपल्यावर बाकी सगळे भिक्खू बोलले की आपण आता बुद्धाकडे भेटायला जाऊ. तर हे पण म्हणतात असं करा, मी तर आंधळा आहे, मी अंध आहे, मी काही तुमच्यासोबत लवकर चालू शकत नाही, तर तुम्ही असं करा, तुम्ही पुढे जा, मी कसं तरी येईन म्हणून. तर पुढे सगळे भिक्खू निघून जातात आणि हे जंगलातून एका यांच्या कोणी त्यांच्यासाठी एक माणूस पाठवला जातो श्रावस्तीवरून. त्यांच्या भावाने त्यांना एक माणूस पाठवलेला असतो. तर तो माणूस जो आहे त्या म्हणजे साधा त्याला आहे ना तात्पुरतं श्रमण बनवलेलं असतं, त्याला तात्पुरतं भिक्खू बनवलेलं असतं की तू या थेरांना घेऊन ये, कारण त्याशिवाय हे थेर येणार नाही म्हणून. तर त्याला असं ट्रेनिंग दिलं जातं कसं बोलायचं, कसं काय करायचं. तो म्हणजे खरं म्हटलं तर भिक्खू नसतो, पण त्या भिक्खूच्या वेशात चिवर घालून त्याला फक्त एवढीच ड्युटी असते की चक्कूपाला थेराला घेऊन श्रावस्तीला आणायचं. आणि मधात आहे ना जे जंगल लागते ते खूप म्हणजे खूप रिस्की किंवा असं त्रासाचं जंगल असतंय, तर त्यातून त्याला बरोबर आणायचं असतंय. तर पुढे काय होतंय की तो जो भिक्खू बनून त्याच्या भावाचा जो माणूस येतो चक्कूपाल थेराला श्रावस्तीला आणायला, तर रस्त्यातून चालताना ना त्याला एका स्त्रीचा आवाज ऐकू येतो. काही लाकड तोडायला किंवा जंगलातले काही वस्तू आणायला ती गाणं म्हणत म्हणत तिथे
असते. तर हा जो चक्खुपाल थेरासोबत जो पुरुष असतो, म्हणजे तो श्रमण असतो, समजा आपण श्रमणच म्हणतो त्याला, त्यानं त्या स्त्रीचा आवाज ऐकल्यावर त्याला ना खूप त्या आवाजानं त्याला घायाळ केलं, त्याला अट्रॅक्शन झालं त्या आवाजाचं. आणि त्याच्यावर बुद्धाने खूपच सुंदर गाथा सांगितली याच्यात. तर हे खूप छान. ना अहंग भिक्कवे, बुद्ध काय म्हणतात, त्या स्त्रीचा आवाज पुरुषाने ऐकल्यावर तो जो आकर्षित झाल्यावर बुद्ध म्हणतात की ना अहंग भिक्कवे अयं एक सद्दंपी समनु पस्सामी य एवं पुरुषस्य चित्तं परि आदाय तिष्ठति यथा इदं भिक्कवे इत्थी सद्दो. इत्थी म्हणजे स्त्री, सद्दो म्हणजे आवाज. मी भिक्खू उनो, मी अशी एकही गोष्ट या समान बघत नाही जसं की पुरुषाच्या चित्ताला स्त्रीचा आवाज. असं असं खूप छान त्यांनी सांगितलेलं आहे, म्हणून मी ती कोट केलेली आहे. अंगुत्तर निकायात आहे. पण एवढं लक्षात ठेवा की बुद्धाने जसं स्त्रीच्या आवाजाबद्दल पुरुषाला सांगितलेलं आहे, तसं स्त्रीला पण पुरुषाच्या आवाजाचं आकर्षण असतं ते सांगितलेलं आहे. आणि आई वडिलांना मुलांचा जो आवाज येतो ना, तान्या मुलांचा किंवा बोबडे बोल जे असतात, ते आई वडिलांना खूप आकर्षण करतात. आणि जो गुराखी असतो, जो मेंढपाळ असतो, त्यांना आपल्या जनावरांचा आवाज आहे ना, म्हणजे गाईचा आवाज गोराखीला, मेंढ्यांचा आवाज मेंढपाळाला, बालकांचा आवाज आपल्या पालकांना, स्त्रीचा आवाज पुरुषाला आणि पुरुषाचा आवाज स्त्रीला, असं तो त्यांनी इतर ठिकाणी तसं सांगितलेलं आहे. तर हे असे जे रेफरन्सेस आहे ना, ते खूप सुंदर आपल्याला माहिती देत देत आपल्या ज्ञानात भर टाकत राहतात आणि आपली कथा आपली पुढे जाते. तर पुढे काय झालं की जेव्हा त्या स्त्रीचा आवाज ऐकल्यावर ना, तो जो माणूस होता, जो चक्खुपाल थेराला श्रावस्तीला घेऊन जाणार होता, त्यांनी थेराला सांगितलं की अरे मला थोडस खाजगी काम आहे, म्हणजे टॉयलेट वगैरे जायचं आहे असं सांगून, तर मला एक थोडस वेळ अवधी पाहिजे, म्हणून तुम्ही इथेच थांबा, मी आत्ता जाऊन येतो. आणि तो त्या स्त्री सोबत आहे ना शारीरिक संबंध ठेवतो आणि नंतर परत येतो. तर ते या थेरांना कळत आहे आणि ते म्हणते की तू श्रमण म्हणतो स्वतःला आणि असे काम करतो, तर मला तुझ्यासोबत यायचं नाही. आणि त्याला हाकलून देतात, ते चक्खुपाल थेर त्या याला हाकलून देतात. हाकलून दिल्यावर हे जंगलात एकटेच असतात आणि कसे तरी ते धडपडत चालत असतात. पण ते अरंता भिक्खू आहेत बघा, त्या अरंता भिक्खूच्या जो त्रास होत जातो ना, त्या त्रासाचे चटके कोणाला मिळतात, तर पुढे सक्क जो आहे, इंद्र आहे, जो स्वर्गाचा राजा म्हणतो आपण त्याला, सक्क म्हणतात पालीमध्ये. सक्क म्हणजे एक डेझिग्नेशन आहे. तर त्याचं आपण मायथॉलॉजी मध्ये बघतो ना, तर सिंहाचं आसन, आपलं सिंहासन तापतंय इंद्राचं, आणि त्याला लक्षात येतं काही काहीतरी गडबड आहे, कोणावर तरी अन्याय होत आहे म्हणून, असं म्हणजे एक शिलाचार व्यक्तीवर अन्याय होत आहे असं ते बॅकग्राऊंड आहे. तुम्ही फक्त स्टोरी आहे का, पुढे चर्चा करू आपण. तर यांना जो त्रास होत होता थेरांना, तर सक्कावर म्हणजे त्या इंद्रावर कसा परिणाम झाला तो या प्यारामध्ये सांगितलेला. थेर साफी शील तेजेना, म्हणजे त्या थेरांच्या शिलाच्या तेजाने 60 योजन याम, 60 योजन लांब, 50 योजन विथम, म्हणजे 50 योजन रुंद, 50 योजन बहल, असं खोल, असं जय सुमन पुफवन्न निशिदन अट्टन कालेसु ओन म्हणून मन कातिकं सक्कंस देवरयो आहे ना. तर त्या आसनाबद्दलची माहिती दिलेली आहे, स्वर्गाचं जे आसन आहे बुद्धा सक्काचं, त्याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. आणि पुढे सांगितलेलं आहे सक्कस म्हणजे सक्काच्या देवरयो, सक्क देवराजाच्या पंडू कंबल शिलासन उन्हा कारण दसेसी, ते उष्ण झालं आहे ना, ते खूप तापायला लागलं, ते जे सिंहासन आहे त्याची माहिती दिलेली आहे याच्यात, आणि ते तापायला लागलं असं आहे. मग सक्को काय म्हणतो माहितीये का, कोणू खामंग ठाणा चावे तू कामवती, मला माझ्या सिंहासनावरून कोण पदच्युत करू इच्छितो असं विचार करून तो जेव्हा ओळख करतो, दिव्य चक्षुन, आपल्या दिव्य चक्षुन बघतो, तेव्हा त्यांना हे थेर दिसतात की हे जंगलात एकटेच आहे आणि त्यांच्यावर ते अडचणीत आहे. म्हणून ते काय करतात, शेवटी ते मनुष्य रूपात येतात आणि त्या थेरांना सावत्तीला जेतवन विहारात सोडून येतात. तर अशी ती स्टोरी आहे. म्हणजे चक्खुपाल थेरांना अरांत पद प्राप्त झाला आणि ते जेतवन मध्ये गेले, इथपर्यंतची ती स्टोरी आहे. तर काही भिक्खू
जेव्हा जेतवन मध्ये आले, बुद्धांना भेटले, तेव्हा त्यांना वाटलं की एक कोणी अंध थेर आहेत, ते अरंत झालेले आहेत, तर चला ना आपण त्या थेरांना बघायला जाऊ, म्हणजे जेतवन मध्येच. म्हणून ते काय करतात की दुसऱ्या दिवशी त्या चक्खुपाल थेरांच्या झोपडीसमोर, कुटीसमोर जातात. तर ते थेर झोपडीमध्ये नसतात, पण त्यांच्या घरासमोर अनेक मुंग्या, इंद गोपक असा शब्द वापरलेला आहे, अनेक मुंग्या आहे ना बनून पडलेल्या असतात त्यांच्या झोपडीच्या बाहेर. तर हे लोक जे म्हणतात, भिक्खू लोक जे आलेले आहेत, म्हणजे क्युरियासिटीने यांना बघायला जे आलेले आहेत चक्खुपाल थेरांना, ते म्हणतात हे भिक्खू असे कसे, यांनी तर पाप केलंय, यांनी तर मुंग्याला मारलंय, मग हे अरंत कसे आहे, यांनी खूप घोर पाप केलेलं आहे, असं ते विचार करतात. कारण हेच अंध आहेत आणि यांनी जो मुंग्यांना बघता त्यांनी पायाखाली आणले असतील असा विचार करून ते त्यांना दोष द्यायला सुरुवात करतात त्या अरंत थेराला. तर ही गोष्ट जेव्हा बुद्धाजवळ जात आहे, तर त्याच्या संबंधित हा 11वा नंबरचा पॅरा आहे. अत खो ते गंतवा तथागतस आरेचेसो, म्हणजे त्यांनी हे सगळं बघितल्यावर तथागताला विचारलं, भंते चक्कुपाल थेरो चंकम मामी ती बहुपानके मारेसी ती. म्हणजे भंते चक्कुपाल थेर जे आहे हे चंक्रमण करत असताना, म्हणजे पायी फिरत असताना त्यांनी अनेक जीव मारले, बहुपानके मारेसी असं की. पण सो तू मग बुद्ध त्यांना विचारतात, बघा हे एक महत्वाचं वाक्य यासाठी सांगायचं मला, की बुद्धिस्ट लॉजिक, बुद्ध कसे आर्ग्यू करतात किंवा कसे आपले मुद्दे मांडतात, तर त्याला बुद्धिस्ट लॉजिक म्हणू आपण, किंवा एक जस्टिस आहे ना, ते पण म्हणू आपण. बुद्धाचा न्याय किंवा बुद्धाचं प्रज्ञा कशी दिसते याच्यातून आपल्याला दिसतं. तर हे लोक ज्यांना सांगतात की त्या अंध भिक्खूने सगळ्या मुंग्यांना मारला, तर बुद्ध काय म्हणतात की पण सो तुम्हीही मारेन तो दिठ्ठोती, काय तुम्ही त्या भिक्खूंनी मुंग्या मारताना बघितलं का? तर ते म्हणतात न दिठ्ठोते, नाही आम्ही बघितलं नाहीये, असं ते भिक्खू सांगतात. यथ यथ एव तुम्हें तंग न पसत तथेव सोपी ते पाणी न पसती. जसं तुम्ही त्या किड्याला मारताना, म्हणजे या भिक्खूंनी मारताना बघितलं नाही, तसंच त्या भिक्खूंनी पण, त्यांना तर दिसतच नाही, त्यांनी पण त्या मुंग्यांना मारताना बघितलं नाही, तर हे पाप कसं होईल? म्हणजे दोघांनी बघितलं नाहीये तर ते पाप कसं होईल? आणि नंतर एक महत्वाचं वाक्य आहे, अरंत भिक्खूच्या चित्ताच्या अवस्थेबद्दलचं पुढचं वाक्य आहे, खिनास आसवान मरचेतना नामंग नथी. म्हणजे जे खिनासव भिक्खू आहेत ना, किंवा जे अरंत भिक्खू आहे, हे यांच्याशी आपल्याला हे कधी यांच्या हातून पाप घडत नाही, कारण त्यांच्या चित्तामध्ये काही शिल्लकच नसतंय, काही विकारच शिल्लक नसल्यामुळे हे जे नकळत घडलेलं आहे, असं ठरवलेलं नाहीये, म्हणून त्यांना त्यांच्यात ती चेतनाच नसते. भंते अर्थस उपनिश्चय सती कसमा अंधो जात होती. मग असं सांगितल्यावर हे भिक्खू विचारतात की एवढं जर आहे, अरंत झालं, यांना अरंत लाभ झाला, अरंत पदाचा लाभ झाला या चक्कुपाल थेरांना, तर यांनी असं पूर्वजन्माचं असं कोणतं कर्म केलं होतं की त्यांना अंधत्व प्राप्त झालं? तर ते वाक्य असं आहे, भंते अरहतस उपनिश्चय सती कसमा अंधो जातो होती. जातो म्हणजे जन्म, अंधाचा जन्म का म्हणजे झाला? तर बुद्ध म्हणतात, अत्तनो कथकम्म वसेन भिक्कवेती, आपल्या कर्मामुळे त्याला ते फळ प्राप्त झालेलं आहे. नेक्स्ट. तर पुढे ना ती स्टोरी अशी आहे, बुद्ध मग भिक्खू सांगतात की आम्हाला त्यांची पूर्वकथा सांगा. तर हे चक्कुपाल थेर जे आहे ना, पूर्वजन्मी एक वैद्य होते, आणि एक स्त्री जी अंध झाली होती, तिला मी दुरुस्त करून देतो असं त्यांनी वचन दिलं होतं, की मी तुझं औषधी देऊन तुला दृष्टी प्राप्त करून देऊ शकतो, असं सांगितल्यावर त्यांनी ती बोलली की जर तू मला दृष्टी दिली तर मी माझ्या मुला बाळासहित मी तुझं दासी बनेन, असं त्यांनी त्या स्त्रीने वचन दिलं. तर हा म्हणे ठीक आहे. जेव्हा हा फी विचारतो तेव्हा ते म्हणते मी आयुष्यभर तुझी दासी राहीन मुला बाळासहित. तर तो आहे ना त्या स्त्रीला एक औषध देतो डोळ्यात लावायला, तर ती स्त्रीला आहे ना दृष्टी प्राप्त होते. पण त्या स्त्रीच्या लक्षात येतं, अरे आपण तर याला वचन दिलं, जर मी याला सांगितलं की मला दृष्टी प्राप्त झाली
तर मला तर आयुष्यभर याचं गुलामी करावं लागेल किंवा दासी म्हणून राहावं लागेल माझ्या मुलाबाळाचे, म्हणून ती खोटं बोलते. ती खोटं असं बोलते की नाही, मला दृष्टी प्राप्त नाही झाली, मला दिसून नाही राहिलं तुझ्या औषधामुळे. तर या वैद्याच्या लक्षात येत आहे की ही स्त्री जी आहे ही खोटे बोलत आहे आणि हिला दासी बनायचं होतं, आता दासी बनू नये ते टाळण्यासाठी ही खोटं बोलत आहे, म्हणून मी हिला आता धडा शिकवतो. म्हणून तो काय म्हणतो की ठीक आहे, काय हरकत नाही, मी तुला एक पुन्हा एक क्रीम देतो, एक औषध देतो, ते तू तुझ्या दोन्ही डोळ्याला लाव आणि डोळे बंद करून ठेव. आणि तो असं औषध देतो की ती पुन्हा आंधळी होते, म्हणजे अंध होते. तर त्या म्हणजे याच्या कम्मामुळे, या चक्कूपाल थेरानं त्या स्त्रीला अंध केल्यामुळे या जन्मात त्याला अंधत्व प्राप्त झालं या चक्कूपाल थेराला, असं बुद्धांनी त्यांना थोडक्यात एका पॅरामध्येच ती गोष्ट सांगितलेली आहे. आणि नंतर या गाथा जी गाथा सुरुवातीला आपण बोलली, ती गाथा बुद्धांनी सांगितली, येथेही मनोपुब्बंगमा येथे संती मनोपुब्बंगमा नाम. याचं त्यांनी अर्थ दिलेला आहे की मनच हे सर्व धर्म जे आहेत, सर्व जे वैशिष्ट्य आहेत, त्यात मनच हे अग्रिम आहे. आधी मनात उत्पन्न होत आहे, मनात उत्पन्न झाल्यावरच आपण तसं बोलतो किंवा करतो, असं आहे ना, भासती वा करोती वा, असं त्यांना सांगितलं आहे. आणि त्यांची जी व्याख्या देताना त्यांनी सांगितलं ना, मनोसेठा आहे ना, तर मनच हे श्रेष्ठ आहे असं त्यांनी सांगितलं. मनोमया म्हणजे मनोमय झालेलं आहे आपण म्हणतो, आणि उदाहरणं देऊन सांगितलेलं आहे. जेव्हा मातीपासून बनवलेलं मडकं मातीचं मडकं असतंय, लाकडापासून बनवलेलं एखादं भांडं असतंय ते लाकडाचं भांडं असं म्हणतो. म्हणून चित्तामधून जे धर्म उत्पन्न होतात ते मनोमय असा त्यांनी शब्द वापरलेला आहे. आणि तुमच्या चित्तात जसे जसे धर्म उत्पन्न होतात तस तसं तुम्ही बोलता किंवा करता. आणि जर ते पदुठ्ठेना म्हणजे तुमच्या मनात जर वाईट विचार असतील आणि तसे तुम्ही कृती करत असाल तर त्याचे विपाक तुम्हाला, म्हणजे त्याचे फळ तुम्हाला तसेच मिळतील. जसं म्हणजे कंब आणि विपाकाचा जो पाठलागाचा खेळ आहे ना किंवा सिक्वेन्स आहे तो तसाच आहे. जसा बैलगाडीचं जे चाक आहे ना, जसा बैल चालेल ना त्याच्या मागेच बैलगाडीचं चाक त्याच्या मागे येत आहे. तर असं ती गाथेचा अर्थ आहे. तर ही कथा आणि गाथा इथे आपण संपवतो. नेक्स्ट काय आहे ज्योती मॅडम? तर हीच ती गाथा आहे आणि त्याचा मराठीतला अर्थ बघून घ्या की सर्व धर्म सर्व प्रथम मनात उत्पन्न होत असतात. मन सर्वश्रेष्ठ आहे, ते मनोमय आहेत. जेव्हा मनुष्य मलिन मनाने बोलतो वा कार्य करतो तेव्हा बैलगाडीची चाक जसे बैलाच्या मागे मागे लागते तसेच दुःख त्याच्या मागे लागते, असं या गाथेचा अर्थ आहे. तर असं हे पहिली गाथा आहे आणि तुम्ही स्वतः वाचून बघा, तुम्हाला खूप आवडेल ती. मी खूप शॉर्ट मध्ये सांगावं लागले मला असं. आणि पुढची जी गाथा आहे ती थोडी छोटी आहे आणि वेळेचं पण मला भान आहे, त्यामुळे मी लवकरात लवकर ते संपवायचा प्रयत्न करतो. आणि पहिल्यापेक्षा ही छोटी आहे कारण मला पहिले प्रस्तावना पण द्यावं लागली होती. तर आपण येऊ दुसरी जी गाथा आहे ही पहिल्या गाथेशीच संबंधित आहे. पण पहिली गाथा आहे ना, मनसाचे पदुठेना म्हणजे अकुशल कर्मामुळे तुमच्या मागे दुःख लागतंय. याच्यात उलट आहे, याच्यात प्रसन्न मनाने जेव्हा तुम्ही कुशल कर्म करता तेव्हा तुम्हाला त्याचे फळ तसेच मिळतात. जशी आपली सावली आपलं हे सोडत नाहीये, पाठ सोडत नाही, तसंच कुशल कर्माचे कुशल फळ आहे. तर मट्ट कुंडली वत्थू ही दुसरी कथा आहे. नेक्स्ट. तर ही गाथा म्हणायची आहे. दुसरे तीन जे लोक आहे ना मी त्यांचे नावं सांगतो. पहिले उज्ज्वला गायकवाड मॅडम बोलतील, नंतर वैशाली बोरकर मॅडम बोलतील आणि नंतर नेल्सन डाळिंब बोलतील. मनोपुब्बंगमाधम्मा मनोसेता मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासती वा करोति वा तवोतं सुखं मनमेन्ति छायावनपायिनी. मनोपुब्बंगमाधम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे प्रसन्नेन
भासति वा करोति वा ततो न सुखमन्वेति छाया वा अनपायिनी। मनोपुबंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पसन्नेन भासति वा करोति वा ततो नं सुखमन्वेति छायाव अनपायिनी। हा, तर याचा अर्थ आहे की सर्व धर्म म्हणजे पहिले सगळे सारख्याच लाईन आहेत, फक्त मनसाचे पसरनेना भासती वा करोती वा ततो न सुखम मनवेती छाया है ना, छाया व अनपायिनी एवढाच फरक आहे फक्त पहिल्या गाथेतून दुसऱ्या गाथेत. तर मनुष्याची सावली जशी त्याची साथ सोडत नाही तसे सुख त्याच्या मागे येते, म्हणजे कुशल कर्म केल्यामुळे, असं त्याचा अर्थ आहे. तो सगळ्या ठिकाणी अवेलेबल आहे, आपण त्याच्यावर चर्चा करू नये. नेक्स्ट, तर ही मठ्ठकुंडली वथू जी आहे ही याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे मनोपुबंगमा धम्माती द्वितीय गाथापी, ही दुसरी जी गाथा आहे श्रावस्तीला सांगितलेली आहे आणि मठ्ठकुंडली नावाच्या व्यक्तीशी संबंधित आहे. तर पुन्हा मी सुरुवातीला सांगितलं की श्रावस्तीला 7 कोटी लोक होते, त्यातले 5 कोटी लोक म्हणजे भिक्खू किंवा उपासक होते, पण जे 2 कोटी लोक उरले होते ना, त्यातला एक नमुना आपल्याला या कथेत मिळेल. सावतीय कीर आदिन्न पुब्बको नाम ब्राह्मणो अहोसी. श्रावस्तीमध्ये आहे ना आदिन्न पुमको असं नाव होतं त्याचं. असं नाव का पडलं म्हणजे माहितीये ना, आदिन्न दाना म्हणतो की नाही आपण, न दिलेलं किंवा न देणारा, असं त्याचा अर्थ आहे. तेन कसची किंची दिन्न पुब्बन तेन न अदिन पुब्बक तर एवं सह्यानिसे. त्यानं कधीच दान केलेलं नाही. तो इतका कंजूस होता ना, तो ब्राह्मण एवढा कंजूस होता की त्याचं नावच हे दिलं, अदिन्न पुब्बको असं म्हणत होते त्याला. तर अशा कंजूस लोकांच्या खूप कथा आपल्याला पाली साहित्यात मिळतात, जसं जसं रेफरन्स येईल आपण सांगत राहू. तर तसं एक पुस्तक अहोसी पिया मनापो. तर त्याला आहे ना एक पुत्र होता आणि तो कसा होता, प्रिय, खूप प्रिय म्हणजे ना खूप गोड मुलगा होता आणि मनमोहक आणि गोड असं त्याचं वर्णन केलेलं आहे. अतस्स पिलन धनं कारे तू कामो सचे सुवर्ण कारे कारे सामी भक्त वेतनं दातद्भं भविष्यतीति संयमेवं सुवर्ण कोठेत्वा मठाने कुंडलानी कत्वा अदासी तेन पुत्तो मठ्ठकुंडली तेव पयातीथ तस 16 वर्षिकाले पंडुरोगो उदपादी. तर याचा असा आहे की याच्या मुलाला त्याला आहे ना कानातले काहीतरी दागिने बनवायचे होते, है ना, कुंडल बनवायचे होते. पण तो एवढा कंजूस होता तो ब्राह्मण की त्याला वाटलं सोनाराला जर हे काम दिलं तर त्याला आपल्याला पैसे बी द्यावे लागतील, भत्ता द्यावं लागतील, आणि कशाला आपण हे करू, आपण हे कुंडल आहे ना घरीच बनवू. तर तो आहे ना ठोकून ठोकून त्यांना सोन्याचे जर काही असेल त्याच्याकडे ते त्याचेच त्यानं ठोकून ठोकून एकदम ते कुंडल बनवले आणि कसे तरी त्या मुलाच्या मुलाला दिले ते. तर ते कुंडल इतके म्हणजे विचित्र दिसत होते, म्हणजे लोकांना लक्षात येत होतं की हा यानं घरीच बनवले वाटतंय असं म्हणून त्या मुलाला बिचाराला मठ्ठकुंडलीच म्हणून ओळखला जाऊ लागला. आता वडीलच कंजूस आहे तर तो काय करणार, तो लहान होता. नंतर तो 16 वर्षाचा झाला ना तेव्हा त्याला पंडुरोग झाला. तर पंडुरोग बद्दल एकतर त्यांनी सांगितलेलं आहे की हा ॲनिमिया सारखा हे रोग होता अशी माहिती मिळते, किंवा थोडासा कावीळ पण असू शकतो अशी माहिती मिळते. पण पंडुरोगाबद्दल बरीच माहिती आपल्याला त्यावेळेसच्या साहित्यात मिळते. तम दिवसं भगवा बाल व बच्चू समय महाकरुणगमते उठाय पुगदेसे कथा दिकाने असं. तर नंतर काय झालं की हा एवढा कंजूस होता की मुलगा आजारी आहे तर त्याला औषधं पण तो देत नव्हता. वैद्याला घरी आणलं तर पैसे द्यावे लागतील म्हणून तो त्या मुलावर खर्च पण करत नव्हता. पुढे असं झालं की तो मुलगाचा आजार वाढत गेला तर हा आहे ना बाहेर कोणा वैद्याकडे जायचा आणि असं जनरल चर्चा करायचा, अरे या आजारावर तुम्ही कोणतं औषध देता. मग ते सांगायचे की आम्ही अमक्या झाडाची साल काढून त्याचं औषध बनवून देतो. तर हा आहे ना
जायचा त्या झाडाची साल काढायचा आणि घरीच काहीतरी ओबडधोबड औषध बनवायचा आणि आपल्या मुलाला द्यायचा. पण ते औषधच प्रॉपर नसल्यामुळे, योग्य नसल्यामुळे त्या मुलाला त्याचा काही फायदा होत नव्हता. आणि शेवटी तो मुलगा इतका आजारी पडला की त्याला हालता वगैरे येत नव्हतं, म्हणजे बेड रिडन झाला तो. तेव्हा मग याला वाटलं की आपण एखाद्या वैद्याला बोलवू घरी, आता मुलगा फारच म्हणजे वाईट परिस्थितीत आहे. पण जेव्हा एक वैद्य त्याच्या घरी आला, त्या वैद्याने त्याला तपासलं आणि तो म्हणतो की मला दुसरं काम आहे, मी काही याला औषध देऊ शकत नाही. तेव्हा या ब्राह्मणाच्या लक्षात आलं की आपला मुलगा जो आहे तो आता मृत्यू समीप आलेला आहे. मग आता मृत्यूच्या दारी पोहोचलाय, तर मुलगा मरणासन्न अवस्थेत आहे. त्याला जर घरात ठेवलं तर खूप नातेवाईक किंवा आजूबाजूचे लोक बघायला येतील, मग आपल्या घरात घुसतील ते आणि आपली सगळी संपत्ती बघतील. तर ती बघू नये म्हणून तो काय करतो, आपल्या मुलाला आहे ना अंगणात ठेवतो. म्हणजे फार वाईट परिस्थिती, इतका कंजूस असतो की त्याला मुलाचं पण, म्हणजे एकुलता एक मुलगा असतो, त्याचा पण त्याला खर्च करायला ते होत नाही, एवढा तो कंजूस असतो. पुढे बुद्ध, मी सांगितलं की बुद्ध जेव्हा सकाळी सकाळी अवलोकन करतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की हा मठ्ठ कुंडली जो आहे, जर मी याच्या जवळून गेलो तर याचं चित्त प्रसन्न होईल आणि याला म्हणजे सुगती होईल याचा ते अभ्यास करतात, केस स्टडी करतात आणि पुढे त्याप्रमाणे वागतात. मी जरा फास्ट घेतो कारण फार जास्त पाली रेफरन्स नाही देऊ शकत वेळेअभावी. तर थोडक्यात बुद्ध हे करतात, अयं मानवो मैन चित्त प्रसादेत्वा, म्हणजे माझं चित्त बघून कालंकत्वा, म्हणजे मृत्यूनंतर तावतीस लोके, म्हणजे तो उत्पन्न होणार, देवलोकात उत्पन्न होणार, असं त्यांनी सांगितलं. नेक्स्ट. तर त्यावेळेस हा मठ्ठकुंडलीला हालता बोलता पण येत नव्हतं, तो असंच झोपून होता. आणि त्यावेळेस बुद्ध बराबर त्याच्या दिशेने गेले त्या रस्त्याने आणि त्याचं लक्ष आकर्षित केलं त्या मठ्ठकुंडलीचं. आणि मठ्ठकुंडली जो आहे तो त्यांच्याकडे बघून त्यांनी बघितलं, अरे बुद्ध चालले, मी बुद्धाची कधी सेवा केली नाही, कधी भेटलो नाही आणि कधी दान दिलं नाही, बुद्धांचा कधी उपदेश ऐकला नाही, असे विचार त्याच्या मनात येतात. आणि आता तर माझे हातपाय पण सक्षम नाही की मी त्यांची सेवा करू. आणि असं प्रसन्न चित्त, मी माझ्या मनानेच त्यांना, आता माझ्या चित्तानेच त्यांना बघतो आणि अनुमोदन देतो किंवा त्यांच्याबद्दल श्रद्धा माझ्या चित्तात उत्पन्न करतो. तर त्यांनी आयुष्यभर काही करू शकलेलं नाही मुलगा, पण चित्ताच्या शेवटच्या म्हणजे मरणासन्न अवस्थेत प्रसन्न चित्त ठेवल्यामुळे तो तिथे मरतो आणि देवलोकात उत्पन्न झाला, असं त्याचा उल्लेख आपल्याला मिळतो. पुढे याचे वडील जे आहे, तो जो ब्राह्मण आहे, तर आपला मुलगा मेल्यावर त्याला स्मशानात जाळतो आणि रोज स्मशानात जाऊन रडतो की माझ्या मुलाचं मी काही करू शकलो नाही, रोज रडतो. तर हा जो मठ्ठकुंडली आहे, हा जेव्हा देवलोकात उत्पन्न होतो तेव्हा तो बघतो की आपले वडील रोज स्मशानात जाऊन रडतात. तर यांनी मला जिवंत असताना काही खर्च केला नाही, एवढं कंजूशी वागला ना, आता रडा लागला, पण मी माझ्या वडिलासाठी मी काहीतरी उपदेश करेन, म्हणून ते खाली येतात स्मशानात आणि त्याला म्हणजे त्याच्या वडिलाशी संवाद करतात थोडक्यात. आणि त्याच्या वडिलाला सांगतात की माझं, म्हणजे ते पण स्वतः रडायचं नाटक करतात, तो देवपुत्र जो आहे तो रडायचं नाटक करतो. तर हा ब्राह्मण म्हणतो की तू कशासाठी रडतो, तर म्हणतो माझा जो रथ आहे त्याला चाक नाही आहे, असं म्हणजे एक ते काय म्हणतात काव्यात्मक आहे आणि खूप चांगला संवाद आहे. फक्त तो संवाद एक लिटररी याने तुम्ही घ्या, साहित्याच्या दृष्टिकोनातून घ्या, किती गोड संवाद आहे तो. तर त्याचा सारांश असाच आहे की तो मुलगा त्या वडिलाला त्याची गैरसमज किंवा त्याच्या मनात जे चुकीच्या ज्या धारणा आहे, मिथ्या धारणा आहे, त्या दूर करायला त्यांचा संवाद आहे, खूप मोठा संवाद आहे. तर तो थोडक्यात असं सांगतो की माझ्या रथाला चाक नाही तर मला चाक पाहिजे. तर बाप म्हणतो की तुला, म्हणजे तो ब्राह्मणाला माहित नाही की तो त्याचा मुलगा आहे, तो म्हणतो तुला कोणते चाक पाहिजे सांग. तर तो म्हणतो मला चंद्रा सूर्यासारखे चाक पाहिजे. तर तो म्हणतो अरे तू मूर्ख आहे, चंद्र सूर्यचे सारखे चाक कधी मिळू शकतात का. नेक्स्ट मॅडम, नेक्स्ट स्लाइड. तर तो म्हणतो की हो ना, मला चंद्र दिसतो, सूर्य दिसतो, मला त्यांचं उगवणं दिसतो, मला त्यांचं म्हणजे अस्त दिसतो, मला त्यांचे रंग दिसतात, तर मग त्यांचे चाका असायला काय हरकत आहे.
तर तो म्हणतात अरे तू मूर्ख आहे, बहुतेक तू आता तुझं मरणाची वेळ जवळ आलेली, असं तो ब्राह्मण त्या मुलाला म्हणतो की तुझं, मला वाटतं आता तुझा मृत्यू जवळ आलेला आहे, त्यामुळे तू काही पण बरळत आहे. तर हा म्हणतो की मी बरळत नाहीये, मला चंद्र सूर्य दिसतो म्हणून ते मी मागत आहे. तू तर तुझा जो मृत मुलगा आहे त्याच्यासाठी तू रोज रडत आहे, तो का तो परत येणार आहे का त्याच रूपात, तर तू का रडत आहे? मग तेव्हा त्या ब्राह्मणाच्या लक्षात येतं, अरे हो यार, मी तर नाहकच याच्यात शोक करत बसलो, या गोष्टीनं काही साध्य होणार नाही, त्यात शोक करण्यात काय अर्थ आहे, कारण माझा मुलगा तर परत येणार नाही आहे. असं त्याचा सारांश या कथेचा. आणि नंतर मग तो म्हणतो की तुला हे देवरूप कसं प्राप्त झालं, तर ते सांगतात की मी मरणाच्या वेळेस माझ्या मृत्यू समयी मी बुद्धाला प्रसन्न चित्ताने बघितली, त्यांची श्रद्धा माझ्या चित्तामध्ये उत्पन्न केली, म्हणून मला मृत्यूनंतर देवलोक प्राप्त झाला. तर तू पण तुझ्या चित्तात आहे ना बुद्धाबद्दल प्रसन्न चित्त ठेव आणि दान धर्म कर. आणि मग तो शेवटी तो ब्राह्मणाला इतकं म्हणजे आनंद होतो, इतक्या चांगल्या गाथा आहेत. हा, तर तो ही 6 नंबरची जी गाथा आहे ना, म्हणजे वडील म्हणतात असे, सच्च खो वदसी मानव, म्हणजे हे मुला तू खूप सत्य बोलत आहे. अहमेव कंदत बालतरू, मी लहान मुलासारखा रडत आहे. मी कसा रडत आहे? चंद विय दारुको हृदंग, जसं लहान मुलगा चंद्रासाठी आहे ना जसं रडतो की चंद्र पाहिजे चंद्र पाहिजे, तसा मी माझ्या मुलासाठी म्हणजे मूर्खासारखा रडत होतो. नेक्स्ट स्लाइड. असं तर याच्यात खूप चांगल्या गाथा आहेत आणि उपमा दिलेल्या आहेत. मग पण ते नंतर खूप चांगलं सांगतात की आदितं वत्तमं संतं घतसित्तमं पावको, मी माझ्या दुःखात एवढा डुबलो होतो, जसं की म्हणजे माझं दुःख एवढं वाढत गेलं होतं, जसं की अग्नीमध्ये जसं तूप टाकावा ना आणि अग्नी भडकावा, तसं माझं दुःख दिवसेंदिवस या मुलाच्या मृत्यूमुळे भडकत होतं. पण वारिना वियंग ओसिंच, पण एखाद्या अग्नीवर जसं पाणी ओतलं की अग्नी जसा विझतो, तसा तुझ्या उपदेशाने माझ्या दुःखाचा जो अग्नी होता तो विझला. खूप सुंदर त्याने हे दिलेलं आहे. आणि माझ्या हृदयात जो दुःखाचा काटा होता तू माझा तो काढून टाकला, आता मी कधीही शोक करणार नाही, असे त्यांचे हे होते. आणि शेवटी मग ते बुद्धाला घरी बोलवतात आणि त्यात खूप सुंदर त्यांनी वर्णन केलेलं आहे की जेव्हा बुद्ध आणि त्यांचा संघ भोजनासाठी या मठ कुंडलीच्या वडिलाच्या म्हणजे त्या ब्राह्मणाच्या घरी येतात, तेव्हा 2 प्रकारचे लोक तिथे येतात. आहे का पुढे मॅडम नेक्स्ट स्लाइड मध्ये? हा, तर याच्यात त्यात असं आहे, 2 प्रकारचे लोक बुद्धाच्या जेव्हा उपदेश द्यायला येतात ना लोकांच्या घरी, 2 प्रकारचे लोक येतात. एक तर बुद्धाला आपण प्रश्न उत्तर विचारून भांडावून सोडू आणि लज्जित करू, म्हणजे ज्यांची बुद्धावर श्रद्धा नसते, असा एक ग्रुप असतो. आणि दुसरा जो ग्रुप असतो, आम्हाला बुद्धाचा उपदेश ऐकायला मिळेल, आम्हाला बुद्धाची सेवा करायला मिळेल, असे 2 प्रकारचे लोक बुद्धाच्या साठी येतात, अशी ती कथा आहे. आणि मग ती मनोपुबंगमा दमा मनोसेटा असं सांगितलंय की प्रसन्न चित्त ठेवल्यामुळे, कुशल कर्म केल्यामुळे तुम्हाला सुख तसेच मिळतात जसे या मठकुंडलीला मिळालेले आहेत, असं त्यांनी एक उदाहरण देऊन त्यांनी सांगितलेलं आहे. असं या गाथेचा अर्थ आहे. नेक्स्ट. तर या दोन्ही अट्टकथा आपल्या संपलेल्या आहेत. फक्त या दोन्ही अट्टकथांचे सार आपण सांगताना असं सांगू की या दोन्ही अट्टकथा या सावत्तीमध्ये झालेल्या आहेत. दोन्ही अट्टकथामध्ये आजाराविषयी माहिती आहे. पहिल्या अट्टकथेत चक्षुथेराच्या डोळ्याच्या आजाराविषयी, तर दुसऱ्या अट्टकथेत पंडुरोगाविषयी माहिती मिळते. आपल्याला वैद्य आणि वैद्यांच्या ट्रीटमेंट विषयी सुद्धा माहिती अट्टकथातून मिळते. आणि बुद्धाची शिकवण्याची जी पद्धत आहे आपल्याला ती पण कळते. पहिल्या चक्कुपाल थेरांना त्यांनी उपदेश दिला, त्यांना ध्यानासाठी विषय दिला, ते आपल्याला दिसतंय. आणि दुसऱ्या पद्धतीत त्यांनी केस स्टडी करून कसं मठकुंडलीच्या मृत्यू समय त्यांच्या समोरून गेले, ज्याच्यामुळे त्याचं चित्त प्रसन्न झाला आणि त्याची सुगती झाली. असं तर असे याच्यात बरेच आस्पेक्ट आहे, पण आपल्याला वेळे अभावी जास्त सांगता येणार नाही. पण साधारण असाच तो जो प्रवास आहे अट्टकथाचा असा आहे. पुढच्या वेळेस आपण अलग पद्धतीनं हे अट्टकथा समजून घ्यायचा प्रयत्न करू. याला खूप प्रश्न उत्तर असणार आहेत मला माहिती आहे, खूप अडचणी पण असणार आहे मला माहिती आहे. खूप लोकांना या स्वर्ग नरक देव याच्याबद्दल पण खूप
म्हणजे भेसळसारखं वाटणार आहे. आपण फक्त एवढंच म्हणजे मी सांगतो की ही आता सुरुवात झालेली आहे. प्रश्न तुमच्या मनात उत्पन्न होणं हे साहजिक आहे. मी मान्य करतो की तुमच्या मनात जे प्रश्न आहेत ते काही चुकीचे नाही आहेत. पण आपण ही तर सुरुवात आहे, अजून पुढे पुढे तर जाऊ ना. बऱ्याच प्रश्नाचे उत्तर आपल्याला पुढे कळतीलच आपोआप. म्हणजे बुद्धाने एवढं सविस्तर आणि एवढं पद्धतशीर सांगितलेलं आहे की तुमच्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला तिथेच मिळतील. पण आपण पहिली अट्टकथा दुसरी अट्टकथा वाचूनच जर प्रश्न निर्माण करून मला सगळं बुद्ध धम्माचं मला पहिल्याच याच्यात पाहिजे, तर हळूहळू आपला प्रवास धम्माविषयी आता सुरुवात केलेली आहे. या देव संकल्पना बुद्ध धम्मामध्ये कशा आहेत त्या आपण नंतर बघू कशा आहे. इतर धर्मात किंवा बुद्ध धर्मात फार वेगवेगळ्या इतर धर्मातले देव आणि बुद्ध धर्मातले देव फार वेगवेगळे आहेत. कारण बुद्धाने कधी कर्मकांड करायला सांगितलं नाही, कोणत्या मंदिरात जायला सांगितलं नाही, नवस्तवस कर्मकांड करायला कधीच बुद्धांनी सांगितलेलं नाही. देवाचं बद्दल एवढ्या कथा असल्या कोणत्याही कथेत असं सांगितलेलं नाही. त्यामुळं इतर शी आपण तुलना करायचीच नाही. आपण एकदम सिंपल वेनं आपण ह्या कथा समजून घ्यायचा प्रयत्न करत आहे. आणि मी आधी पण सांगतो, आताही सांगतो की या कथा आहे ना लिटररी आहे, म्हणजे साहित्य आहे ना. आपण जसा एखादा सिनेमा बघतो, त्या सिनेमातल्या काही सीनवर रडतो, हसतो, उत्कंठित होतो, तशा या कथा आहेत असं गृहीत धरून तुम्ही हे करा. फक्त सारांश काय त्याचा? सारांश असा आहे की चित्त तुमचं कसं पाहिजे, तुमचे कर्म कसे पाहिजे हे तुम्ही लक्षात घ्या. बाकी सगळं तुम्हाला वाटत असेल की बाकी मला बाकीच्या कथाशी काही घेणदेण नाही तर काही हरकत नाही. फक्त बुद्धाने चित्ताबद्दल जी गाथा सांगितलेली आहे की आपलं चित्त प्रसन्न ठेवा, कुशल कर्म करा, तेच त्याचाच तुम्हाला उपयोग होईल आणि ते सत्य आहे. आपल्याला पुढच्या जन्माचं आणि मागच्या जन्माचं काही घेणदेण नाही. तुम्ही जर कुशल कर्म केले तर या जन्मातच तुम्हाला त्याचे फळ मिळतील आणि त्याचे खूप म्हणजे बुद्धाने वेळोवेळी त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. तर आपण पुढे खूप चर्चा करणार आहे याच्यावर. त्यामुळं इथे संपलं असं नका समजू. ही सुरुवात आहे आणि तुम्ही सगळे उपस्थित राहिले, मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप आभारी आहे.